नक्कीच. खाली जप माळ जपण्याचे शास्त्रशुद्ध व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नियम सविस्तर दिले आहेत. हे नियम पाळल्यास जपाचे पूर्ण फळ मिळते असे शास्त्र सांगते. जप माळ जपण्याचे महत्त्व. जप म्हणजे केवळ मंत्र उच्चार नाही, तर मन, श्वास आणि ईश्वर यांना जोडणारी साधना आहे. मायेच्या सहाय्याने जप केल्याने चित्त एकाग्र होते, मन शांत होते, नकारात्मकता दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जप माळ जपण्याचे 15 महत्त्वाचे नियम. 1. माळ उजव्या हातानेच जपावी. डावा हात अशुद्ध मानला जातो. जप नेहमी उजव्या हाताने करावा. 2. मधल्या बोटावर माळ ठेवावी. अंगठ्याने मणी पुढे सरकवावे. तर्जनी पहिले बोट वापरू नये. 3. सुमेरू मणी ओलांडू नये. सुमेरू म्हणजे माळेचा शेवटचा मणी. तिथे पोहोचल्यावर माळ फिरवून परत उलट्या दिशेने जप सुरू करावा. 4. जप करताना पवित्र आसनावर बसावे. जमिनीवर थेट बसू नये. आसन, दरी, चटई किंवा कुशासन वापरावे. 5. स्नान करून जप करणे उत्तम. शरीर व मन शुद्ध असल्यास जप लवकर फळ देतो. 6. जप करताना बोलू नये. इतरांशी बोलल्यास जप भंग होतो. 7. माळ लटकवू नये. माळ गळ्यात टांगून जप करू नये, ती हातातच असावी. 8. जप नेहमी एकाच ठिकाणी बसून करावा. स्थान बदलल्याने ऊर्जा विस्कळीत होते. 9. माळ जमिनीवर ठेवू नये. माळ पडली तर ती अपवित्र मानली जाते. स्वच्छ करून पुन्हा वापरावी. जप करताना मन एकाग्र असावे. मनात राग, द्वेष, वासना नको. पूर्ण श्रद्धा व शांतता हवी. जप गुप्त ठेवावा. आपला जप कोणाला सांगू नये. गुप्त जपाला अधिक फळ मिळते. रोज ठराविक वेळी जप करावा. प्रातःकाळ, ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळ श्रेष्ठ मानली जाते. जप अपूर्ण सोडू नये. एक माळ सुरू केली तर पूर्ण करावी. माळ कोणालाही हाताळू देऊ नये. ती स्वतःची साधना सामग्री आहे. जपानंतर क्षमा प्रार्थना करावी. माझ्याकडून जपात काही चूक झाली असल्यास क्षमा असावी असे मनोमन म्हणावे. कोणती माळ कोणत्या देवासाठी. माळ प्रकार देवता. तुळशी माळ विष्णू, राम, कृष्ण. रुद्राक्ष माळ शंकर. स्फटिक माळ देवी, गुरु. चंदन माळ गणपती. जप करताना करू नये अशा गोष्टी. झोपून जप करू नये. अन्न खाताना जप करू नये. शौचालयात जप करू नये. रागात, चिडचिडीत जप करू नये. निष्कर्ष. जप ही एक शक्तिशाली साधना आहे. नियम पाळून जप केल्यास संकट दूर होतात, मन स्थिर होते, घरात सुखशांती नांदते, आयुष्यात चमत्कारिक बदल होतो.